सिलेंडर, इंधन आणि त्यानंतर आता खतांच्या तुटवड्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळतोय। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता खतांवर देखील होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यासाठी 28,000 मेट्रिक टनाच्या खतांची मागणी या ठिकाणी खरीप हंगामासाठी करण्यात आलेली पाहायला मिळते। मात्र त्यापैकी केवळ 12,000 मेट्रिक टन खताला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 80,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीपाची लागवड या ठिकाणी केली जाते। युरिया, DAP, MOP अशा खतांची मागणी या ठिकाणी सर्रास कोकणामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळते। तर कोकणात वापरली जाणारी खतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती आयातीवरतीच अवलंबून असतात। याच खतांचा वापर हा आंबा आणि काजू या फळांच्या बागांसाठी केला जातो। त्याचप्रमाणे सुपारी आणि नारळ यांच्यासाठी देखील या खतांचा वापर केला जातो। मात्र या आखाती देशातील युद्धाचा परिणाम सध्या खतांच्या किमतीवर देखील झालेला आहे। जवळपास 25 ते 50% खतांच्या किमती या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे येणारा जो खरीप हंगाम आहे तो शेतकऱ्यांसाठी कठीण जाणार आहे। कारण का या खरीप हंगामामध्ये खतांच्या टंचाईची मोठी समस्या या ठिकाणी भेडसावू शकते। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।